नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 परीक्षा तोंडावर येत आहेत आणि तुमचं जास्तीत जास्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन व्हावं म्हणून आपली व्हिडिओ सिरीज चालू आहे. तर या व्हिडिओमधून परीक्षाभिमुख असे असणारे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेत टाकत आहोत. तर प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास त्याला एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा. जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आपला विश्लेषणात्मक आहे की जेणेकरून एका पॉईंटवर तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. बघा, पहिला प्रश्न, एक शब्द लिहा. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा त्याला काय म्हटलं जाईल? देवापुढे आपण जो सतत दिवा लावतो, तेवत राहतो, त्या दिव्याला काय म्हटलं जाईल? त्याबद्दल एक शब्द तुम्हाला काय निवडायचा आहे. बघा, पर्याय दिलेले तुम्हाला: दीप, दीपज्योत, नंदादीप, समय. काय येईल? तर त्याचं योग्य उत्तर येईल नंदादीप. पर्याय नंबर 3, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा त्याला आपण काय म्हणतो? नंदादीप म्हणतो. आता असे काही शब्द आहे की त्याच्या बदल्यामध्ये दुसरे शब्द येतात. बघा, शब्द दिलेले तुम्हाला: कधी नष्ट न होणारे त्याला काय म्हणू आपण? एका शब्दामध्ये कधी नष्ट न होणारे त्याला अविनाशी असं म्हणू. त्यानंतर बघा, मोजता येणार नाही असे, मोजता येणार नाही असे त्याला काय म्हणणार? अगिनत. त्यानंतर हे ज्याला कोणीही शत्रू नाही असा त्याला अजातशत्रू म्हणू. त्यानंतर लोकांसाठी विनामूल्य पाणी पिण्याची सोय त्याला पानपोई म्हणू. त्यानंतर कमी बोलणारा त्याला मितभाषी म्हणू. खूप बोलणारा त्याला वाचाळ म्हणू. त्यानंतर वाटसारांना मोफत राहण्याचे ठिकाण, जे मुसाफिर असतात यांना मोफत राहण्याचं ठिकाण, त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं? तर धर्मशाळा म्हटलं जातं. आणि तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश त्याला काय म्हणू आपण? द्वीपकल्प असं म्हणू. पुढचा प्रश्न आपण पाहूया. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? ग्रामसभा जी घेतली जाते त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय काय दिलेला आहे? प्रौढ स्त्रिया, प्रौढ पुरुष, 18 वर्षावरील नागरिक किंवा यापैकी नाही. तर ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश होतो? 18 वर्षावरील नागरिक की ज्यांना सर्वांना मतदानाचा अधिकार आहे असे. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. आता ही जी ग्रामसभा आहे ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप जरुरी आहे. तर ही ग्रामसभा जेव्हा घेतल्या जाते तर या ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतं? तर याचं अध्यक्षपद असतं बघा सरपंच. म्हणजे सरपंच, जो गावाचा सरपंच असतो तो या ग्रामसभेचं अध्यक्षपद भूषवित असतो. आणि सरपंच जर हजर नसेल किंवा तो जर अनुपस्थित असेल तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच हे काय या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकतात. त्यानंतर या ग्रामसभेचा सचिव कोण असतो बरं? तर सचिव हा ग्रामसेवक, ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहतो. कारण तो काय करतो? या सभेचे इतिवृत्त लिहितो. त्यानंतर ह्या बैठका किती वेळेस व्हायला पाहिजे ग्रामसभेच्या? असाही प्रश्न तुम्हाला विचारले जाईल की वर्षातून किती बैठका व्हायला पाहिजे? तर बघा, आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 4 बैठका होणे काय आहे? बंधनकारक आहे. त्यानंतर महिला ग्रामसभा ही कधी घेतल्या जाते असाही प्रश्न तुम्हाला. ग्रामसभा घेतल्या जाते परंतु महिला ग्रामसभा ही कधी घेतल्या जाते? तर मुख्य ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिला ग्रामसभेचे आयोजन केले जाते. महत्त्वाचं आहे, नोट डाऊन करत चला. पुढचा प्रश्न आपण बघूया. एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे? एअरफोर्स अकॅडमी कुठे आहे? सिकंदराबाद, हैदराबाद, जोधपूर, बंगळूर. कोणत्या ठिकाणी आहे? हैदराबाद या ठिकाणी. म्हणजे जे योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2. याच संदर्भात काय अकॅडमी आहे? तर त्याचे ठिकाणं कुठे आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जशी एअरफोर्स अकॅडमी कुठे आली? हैदराबाद या ठिकाणी. आता या ठिकाणी काय आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही कोणत्या ठिकाणी आहे? तर ही पुणे या ठिकाणी आहे. कोणत्या एरियामध्ये? खडकवासला, पुणे जिल्ह्यात. त्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी ही कुठे आहे? तर इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून या ठिकाणी आहे. त्यानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ही चेन्नई आणि गया या ठिकाणी आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, तर कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग हे
पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर NDA ही काय आहे, जी खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणतो आपण तिला. जगातील पहिली ट्राय सर्व्हिस म्हणजे भूदल, नौदल आणि वायुदल या तीनचे एकत्र प्रशिक्षण देणारी अकॅडमी आहे. त्यानंतर बघा INS शिवाजी हे जे प्रशिक्षण केंद्र आहे हे कोणत्या ठिकाणी आहे, तर INS शिवाजी हे कोणत्या दलाचं प्रशिक्षण केंद्र आहे, तर नौदलाचं आहे. नौदलाचे महत्त्वाचं प्रशिक्षण केंद्र आहे आणि हे महाराष्ट्रातील लोणावळा या ठिकाणी आहे. त्यानंतर भारतीय नौदल अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे, तर ही इजिमाला केरळम म्हणजे केरळामध्ये आहे ती. कोणती? भारतीय नौदल अकॅडमी. कोणतं ठिकाण? एजिमलम. पुढचा प्रश्न आपण बघूया. या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे, अनेक वचन निवडायचे. एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाचं तुम्हाला काय करायचं, अनेक वचन करायचे. बघा दाशी या शब्दाचं अनेक वचन काय होईल? दाशी, दाशा, दाश्या, दाशिनी. काय येईल या शब्दाचं अनेक वचन? दाशी या शब्दाचं अनेक वचन येईल दाशी. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचे स्थान ह्या आधारे करण्यात येणाऱ्या भेदभावाला भारतीय संविधानाच्या पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार प्रतिबंध करण्यात आला आहे? कोणत्या अनुच्छेदानुसार प्रतिबंध करण्यात आलेला आहे? बघा अनुच्छेद 18, अनुच्छेद 21, अनुच्छेद 14 आणि अनुच्छेद 15. काय उत्तर असेल? याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 4 अनुच्छेद 15 नुसार प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. दीपवंश आणि महावंश साहित्य हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? दीपवंश आणि महावंश हे जे साहित्य आहे हे कशाशी संबंधित आहे? ख्रिश्चन धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म. कशाशी संबंधित असेल? योग्य उत्तरे पर्याय नंबर 3 बौद्ध धर्माशी संबंधित आहे. प्लासी येथे सिराजुद्दौला विरुद्ध कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले? प्लासीची जी लढाई झाली या ठिकाणी सिराजुद्दौला विरुद्ध जी कंपनीच्या सैन्याचे म्हणजे इंग्रज सैन्याचे नेतृत्व कोणी केले होते? बॅरन हेस्टिंग्स, रॉबर्ट क्लाइव्ह, विल्यम पिट, रिचर्ड वेल्सली. काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 2 रॉबर्ट क्लाइव्ह यांनी काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. डायडॅश वनस्पतीमध्ये बीजांडे ही कोणत्याही अंडाशयाच्या भित्तिकांनी आच्छादित झालेली नसतात आणि फलनाच्या आधी आणि नंतर ती खुली राहतात. कोणती वनस्पती ती? पर्याय पा काय दिलेली तुम्हाला? हरित शैवाल, त्याला काय? क्लोरोफायसी, त्यानंतर टेरिडोद्रिद, त्यानंतर ब्रायोफाइट्स आणि अनावृत्त बीज. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 4 अनावृत्त बीज. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताच्या कोणत्या शहरात मे 2023 मध्ये दुसरी G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची बैठक झाली होती? कोणत्या शहरामध्ये 2023 मध्ये G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची बैठक झालेली? बघा गुरुग्राम, नाशिक, ऋषिकेश. काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 3 ऋषिकेश या शहरामध्ये मे 2023 मध्ये दुसरी G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची बैठक झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. द्वीपकल्पीय पठार ईशान्येला असलेले आहे याला स्थानिक पातळीवर डॅश म्हणून ओळखले जाते. काय म्हणून ओळखलं जातं? माळवा पठार, कार्बी आंगोलोंगचे पठार, दख्खनचे पठार. द्वीपकल्पीय पठार ईशान्येला पसरलेले आहे ह्याला स्थानिक पातळीवर काय म्हणून ओळखलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 कार्बी आंगोलोंगचे पठार. पुढचा प्रश्न आपण बघूया. गांडूळ हा खालीलपैकी कोणत्या प्राणी प्रसृष्टीशी संबंधित आहे? ॲनेलिडा, ॲसेल मिथेस, मोलास्का, आर्थ्रोपोडा. गांडूळ कशाशी कोणत्या प्राणी प्रसृष्टीशी संबंधित आहे? पर्याय नंबर 1 ॲनेलिडा म्हणजे वलयांकित क्रमी या प्राणी प्रसृष्टीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्वाचल हिमालयाचा भाग नाही? पूर्वाचल हिमालयाचा भाग नाही. कोणती टेकडी? पटकाई टेकड्या, कार्डिमम टेकड्या, मणिपूरच्या टेकड्या, नागा टेकड्या. कोणती टेकडी?
योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 कार्डमम टेकडे. ह्या काय पूर्वांचल हिमालयाचा भाग नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही यांच्यातील CORPAT हा संयुक्त युद्ध सराव डॅशमध्ये आयोजित करण्यात आला होता. कशामध्ये? दक्षिण चिनी समुद्र, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि अंदमान समुद्र. तर कशामध्ये हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 अंदमान समुद्र याच्यामध्ये हा आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.